सुंदर ट्रेलर होता मित्रांनो. सिरियसली सांगतो. एकतर समर्थ रामदास स्वामींविषयी जेव्हा काही चित्रपट किंवा कधी काही वेब सिरीज वगैरे तर खूप कमी सिरियल्स वगैरे निघतात. पण जेव्हा निघतात का माहिती का, पण खूप जळते रे लोकांची. मला पर्टिक्युलरली आता मी त्या टाईपचा एकदम हे नाही आहे कास्टवाला टाईपचा की कास्ट पॉलिटिक्स खेळणाऱ्यातला. मी कट्टर हिंदू प्राऊडली आहे. मी कधीच हे नाही बघत की सबकास्ट काय आहे काय नाही काय नाही. पण आपल्या महाराष्ट्रातल्याच लोकांची इतकी जळते की कधी कधी आश्चर्य वाटते की किती युनिटीची जी बाता आपण करतो ते किती क्षुल्लक आहे त्या गोष्टी. इट्स टू डीप. काही जणांना मिरची लागेल जे मी आत्ता बोललो, पण मला हे बोलावं वाटलं. हालाकी यात खूप डीप आहे जर बोलायला गेलो. पण आत्ता तशाविषयी त्या गोष्टींविषयी मला बोलायचं नाही. पण मला सेल्फ रिअलायझेशन आहे या गोष्टीचं. त्यामुळे मी आता मला नाही माहिती की हे काही लोक कसे या चित्रपटाला रिस्पॉन्स देतील किंवा काय होईल ते आता लकवर आहे तो फॅक्टर. पण टॉपिक इतका सुंदर निवडला आहे. ज्या पद्धतीने त्या फॅमिलीला दाखवलं आहे, ज्या पद्धतीने ट्रेलरविषयी जर बोलायला गेलो आपण तर इतक्या सुंदर तऱ्हेने ते पूर्ण जे कुटुंब आहे, पण कसं तो लहान मुलगा ज्या पद्धतीने त्यांनी मेन्शन केले की तुम्ही खरंच बोलतात का यांच्याशी वगैरे, म्हणजे खूप सुंदर. परत त्यात की हे सगळं अंधश्रद्धा वगैरे हे तो एक व्यक्ती येऊन बोलतो, म्हणजे ट्रेलर एक पर्टिक्युलर म्हणजे एक तऱ्हेने आपण म्हणतो ना प्रेझेंटेशन पण मस्त होतं. आणि मला असं वाटतं की डीप जाईल हा चित्रपट. आता चित्रपट कसा चालेल कसा नाही हे थोडासा लक फॅक्टर आहे. पण रिलीज डेट आय थिंक ठीकठाक आहे. आय मस्ट से दॅट. कारण मी कधी पण हे नाही बघत की बॉलिवूड फिल्म्स किंवा साऊथच्या वगैरे फिल्म्स काय इम्पॅक्ट टाकतात किंवा हॉलिवूड फिल्म्स. माझं कायम हे म्हणणं असतं की मराठी चित्रपट जर एखादा चांगला आला, इट्स नॉट अबाउट की याच चित्रपटाविषयी मी बोलते, कोणताही चित्रपट जर चांगला आला तर आपल्या मराठीमध्ये एक अशी विविधता आहे. आपण युनिटीची ज्या बाता करतो त्यात प्रॉब्लेम आहे आपल्यांचा की आपले लोक काय करतात माहिती का, चांगला चित्रपट आला असतील की 3-4 क्लॅश सोबतच करून देतात. मला एकदा लक्षात आहे 6 का 7 चित्रपट मराठीचे एकाच दिवशी रिलीज झालेले. तर आय जस्ट होप की कमीत कमी, कारण काय आहे माहिती का, ठीक आहे बॉलिवूड वगैरे फिल्म्स वगैरे येतात ती गोष्ट वेगळी आहे. पण मराठी चित्रपट एक तर त्यांना कमी शोज मिळतात, स्क्रीन्स मिळतात. आणि त्यात जेव्हा ते एकमेकांशी क्लॅश करायला जातात ना, मग या थिएटर ओनर्सला बहाणा मिळतो रे की जर चित्रपटच चालत नाही तर आम्ही का शोज देऊ. एक तर महाराष्ट्रातच मराठीची हे काय पहिल्यापासूनच अशी दशा आहे असं नाही की, कारण बॉलिवूडची जी एक मोनोपोली म्हणा दादागिरी म्हणा ती इतकी मोठी आहे की तुम्हाला कोणतं सरकारी बॉलिवूडपासून नाही वाचवू शकत मित्रांनो, कोणीही असो सत्तेत. कारण बॉलिवूड आहे. आणि आता ते जे काय आहे, भले ते कितीही फ्लॉप मूवीज बनवू, त्यांचे जे शोज मिळतात त्यांच्या फ्लॉप मूवीजला ते एखाद्या मराठी मूवी जी जबरदस्त चालली आहे तिला पण कधी कधीच एवढे शोज मिळतात. असं आहे. फक्त यावर्षी एक लक चांगलं आहे की आपलं देऊळ बंटू असो किंवा तो राजा शिवाजी मूवी तर हिंदीमध्ये पण आलेला, पण ऑब्व्हियसली मराठीत काय जबरदस्त त्याने कलेक्शन केलं त्या चित्रपटाने. मराठीमुळेच तो ॲक्च्युली हिट वर्डिक त्याला मिळाला. आणि जितके पण चित्रपट तुंबाडची मंजुळा असो, चांगले चाललेत काही काही पिक्चर. आणि म्हणजे खूप जास्त इवन क्रांतीज्योती विद्यालय यावर्षीच मराठी. आता जर काही चित्रपट विसरलो असेल तर सॉरी, एक तो सासूबाई काहीतरी तो पण एक सुपरहिट गेलेला. एकाहून एक चित्रपट चांगले चालले आहेत. आय जस्ट होप की हा चित्रपट, मला नाही माहिती आता सोलो रिलीज होतो आहे का नाही, मला माहिती आहे हॉलिवूड आणि बॉलिवूड किंवा साऊथचा कोणता चित्रपट येतो आहे त्या दिवशी ती गोष्ट वेगळी आहे, तेवढं मला माहीत आहे. पण जस्ट दॅट की मराठीत अजून कोणते चित्रपट आहेत का नाही त्या दिवशी ते माझं थोडंसं मी बघितलं नाही आहे ॲट प्रेझंट. पण डेफिनेटली येतीलच तर ठीक आहे. पण क्लॅश हा कायम नुकसान देतो. आता मला नाही माहिती की या चित्रपटाकडे लोक कसं बघतील किंवा याची पण थीम, कारण माझा रूल आहे ट्रेलरवरून मी कधीच जज नाही करत चित्रपटाला. कधी कधी ट्रेलर खूप भारी असतात, चित्रपट वेगळाच त्यांचा आशय म्हणा नाही तर कन्क्लुजन जे असतं ते निघतं, वेगळाच निष्कर्ष असतो. तर आता बघू. सन्मान दिलेला आहे खूप सुंदर तऱ्हेने यांनी. चित्रपटाचा जो ट्रेलर आहे बघून तर खूप पॉझिटिव्ह वाईब्स आल्या आहेत. अँड आय जस्ट होप की हा चित्रपट खूप चांगला चालावा. आणि या चित्रपटात एक तऱ्हेने
म्हणजे रिस्पेक्ट त्यांनी ठेवावा, जो की ऑब्व्हियसली आहे माहिती आहे. पण आणि मला सगळ्यात मस्त काय आवडलं म्हणजे काय, सगळ्या कलाकारांची जी ॲक्टिंग होती, मला ट्रेलर बघताना ॲक्टिंग नाही वाटली, रिअलिस्टिक समोर गावाचा आपण कधी कधी प्रसंग बघतो ना, की समोर काहीतरी चाललंय, आपण जनरल एकदम न्यूट्रल वाटलं मला. म्हणजे यूट्यूबवर बघताना पण मला तो फील आला की मी एखादी गोष्ट समोरून बघतोय, म्हणजे चित्रपट नाही, समोर चालल्या आहेत या गोष्टी. खूप सुंदर वाटलं ते प्रेझेंटेशन, याचाच अर्थ डायरेक्शन अँड प्रेझेंटेशन आणि इवन रायटिंग. कारण जे डायलॉग्स होते ते जबरदस्त होते. आणि इनफॅक्ट जे हेटर्स किंवा जो विलनियस वगैरे कॅरेक्टर्स असतात, किंवा विलन म्हणण्यापेक्षा जे अंधश्रद्धा टाईपचे डायलॉग वगैरे देत होते की हे सगळं उघड झालं आहे असं तसं टाईपच्या गोष्टी जे करत होते, त्यांच्याकडे बघून तुम्हाला खरंच राग येतो निगेटिव्ह गोष्टी कॅरेक्टरकडे. आणि हीच त्यांची एक तऱ्हेने चांगली ओळख आहे, की जर कोणी निगेटिव्ह कॅरेक्टर प्ले करते आणि जर तुम्ही त्याला खरंच हेट करत असाल तर तो जिंकला त्यात. सो मला मराठी चित्रपटसृष्टीमध्ये की चित्रपट इंडस्ट्रीमध्ये एक गोष्ट खूप आवडते, की हे लोक ना कॅरेक्टर्स खूप जबरदस्त निवडतात. म्हणजे जो विलन आहे तो विलन वाटतो, पण त्याच्याविषयी राग पण येतो. एक पर्टिक्युलर आपलं ॲक्च्युली आपल्या त्या सिरियल इंडस्ट्री जी आहे मराठीची, हे स्टार प्रवाह हे ते त्याच्यात पण जसे ते, मी तर बघत नाही काही, पण घरचे वगैरे कधी बघत असतील ते सिरियल वगैरे, तर त्याच्यात जे टिपिकल विलन्स दाखवतात ना, ती बाया वगैरे, त्यांच्याकडे बघूनही खरंच राग येईल असेच ते कॅरेक्टर्स असतात. सो मराठी फिल्म इंडस्ट्रीमध्ये मी एक गोष्ट खूप बघितली आहे, एक तऱ्हेने ऑब्झर्व केली आहे, की चांगलेच कलाकार निवडतात. आता हे बघा, नो बडी इज परफेक्ट, 100मधून 100 नाही चित्रपट तुमचे चालत, पण त्यातल्या त्यात कलाकार हे कायम चांगले निवडतात असं माझं मत आहे. सेम गोज फॉर मूवीज ऑल्सो. तर या चित्रपटाविषयी पण मी बोलेल की हे कलाकार खूप जबरदस्त वाटले मला. आता बघू हा चित्रपट चालेल का नाही, हे तर वेळ सांगेल, लक असतं कधी कधी. पण मला म्हणजे एक तऱ्हेनं असं वाटलं यार की चला बोलू, आता बघू. ट्रेलर आला होता आणि मी सिरियसली सांगतोय, पण ट्रेलर खरंच प्रॉमिसिंग या. आणि जबरदस्त यांनी एकतरी, आता हे आहे थोडंसं इश्यू की ऑडियन्स कसा सपोर्ट करते वगैरे, बट ठीक आहे यार, मला पूर्ण बिलीव आहे की, आणि रिलीज डेट चांगली आहे यार मी म्हणेल. आता बघूया आपले म्हणजे इवन भूषण प्रधान वगैरे सगळ्यांना ऑल द बेस्ट. जितके पण या चित्रपटामध्ये मी सांगेल की जेवढे कॅरेक्टर्स आहेत त्या सगळ्यांना ऑल द बेस्ट टू एव्हरीबडी. अँड आय होप सो की हा चित्रपट चांगला चालेल. क्लिअरली त्यांनी सांगितलेलं आहे की 14 ऑगस्टला हा येतो आहे. एकदम जबरदस्त डेट आहे, 14 ऑगस्टला, आय थिंक शुक्रवार आहे. ठीक आहे, ऑल द बेस्ट. बाकी बघूया कसा रिस्पॉन्स पब्लिकचा मिळतो. मला ट्रेलर तर आवडला, तर चित्रपट बघितल्यावरच कळेल की काय आहे. कारण 2-2.5 मिनटाच्या ट्रेलरमधून पूर्ण चित्रपटाविषयी तर नाही ना आपण जज करू शकत. टेक केअर.